केसरी जे माळशिरसचं मैदान होतं तिथं एक नंबरचा मानकरी मोबाईल शेट हीच मैदान राहिलेलं, बाकी सगळ्या मैदानात बकासूरने एक नंबर केलेला आहे. नाही, मी बरंच 15 दिवसापूर्वीच बोललो होतो की फक्त आमच्याकडून हिंद केसरी मैदान महाराष्ट्रात जेवढे हिंद केसरी मैदान होत्या त्यातलं फक्त जुनं बैलपोळा मैदानात एक नंबर करायचा राहिला होता आणि 61 फाट्याचा. तर आता ते जुना बैलपोळा मैदानात सांगून एक नंबर केला. बरीचशी लोक म्हणतात सांगून एक नंबर. मामानं माझ्या मुलाखतीत मी सांगितलं एक पैरा आहे, तो पैरा आला की होणारच. मामांनी सांगितलेलं आणि मी एक 15-20 दिवसापूर्वी आम्ही आपल्या अमरडांगे नाही का त्यांना बी बाईटमध्ये सांगितलेलं माळशिरसच्या मैदानात येणाऱ्या 100% एक नंबर करणार तर करणार. पण एवढा आत्मविश्वास कसा? नाही, जिथं आपल्याला मी आतापर्यंत जेवढे स्वप्न बघितले तेवढे बैलांनी पूर्ण करून दाखवल्यात. तुम्हाला मागितलं तर पहिल्या पुसेगावच्या मैदानात स्वप्न बघितलेलं ते बी आपल्या बकासूरने पूर्ण करून दाखवलं. आणि फक्त आता एकच इच्छा राहिली होती की माळशिरसच्या 2 मैदानातलं एक तरी मैदानात आपल्याला एक नंबर करायचा आणि तो बैलांनी केला सांगून. रणजित सर सांगा आता काय म्हणायचं 10 नंतर कुठलं हिंद केसरी? ते काय माहित नाही, पण संतोष साळुंके या माणसानं 15 दिवस तुमच्याच बाईटमध्ये सांगितलेलं की माळशिरसचा एक नंबरचा मानकरी बकासूरच असणार आणि त्याच वास्तव सत्य झालं. खरोखर त्या माणसाच्या बुद्धीला आणि त्या माणसाच्या डोक्याला खरोखर जाग दिली पाहिजे, कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये रती महारथी भरपूर आहेत. पण सांगून 15 दिवस आधी सांगायचं की बाबा मी ह्या दिवशी एक नंबर करणार आहे आणि ते बी बैलाचा बॅट पॅच असताना बैल बॅट पॅच मध्ये होता तरी सुद्धा सांगितलेलं की मी माळशिरसच्या मैदानाला एक नंबर करणार. सलूट त्या माणसाच्या. आणि कधीही मैदानात नाही येणारा माणूस. मी तर आतापर्यंत कधी बघितलं नाही, पण त्याच मथुर बकासूर पळाले तेव्हा आले होते आणि त्याच्यानंतर मी काही बघितलं नाही मैदान त्यांना. आणि खरोखर आज त्या माणसाला मानलं मनापासून. बकासूर फॅन असतील सगळ्यांच्या वतीने त्या माणसाला सलूट आहे. पडद्यामागे राहून सगळं त्या माणसानं जी जिद्द होती ते नाच करून दाखवलं. मोबाईल शेट मला सांगावं पडता काळ तुम्ही बैल सोडायचा पराभव किती वेळा तरी झालाय, या 1 महिन्यात 2 महिन्यात मनात काय काय चालू होतं? 1 महिन्यात भरपूर वेळा पराभव झाले पण कधी खचून नाही गेलो, कधी बैलांनी नाराज नाही